चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं यंदाही समाजातील उपवर युवक युवती घटस्फोटित विधवा आणि विधूर यांच्यासाठी राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. रविवार दिनांक 31 मे रोजी जामगोंडी लॉन्स आसरा चौक जुळे सोलापूर इथं हा मोफत वधूवर परिचय संमेलन आयोजित करण्यात आलं. यंदा राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलनाचं दुसरं वर्ष असून आंध्र कर्नाटकासह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून वधूवर आणि त्यांचे पालक उपस्थित राहत असल्याची माहिती मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. चांगल्या आणि याच्यामध्ये उल्लेखनीय असं आहे की अभियांत्रिकी क्षेत्रातली जी मुलं आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मेडिकलची MBBS MD शिकलेली क्षेत्रात हो आहेत. पोलीस डिपार्टमेंट मधली आहेत, वकील मंडळी आहेत. आता आमच्याकडे जी नोंदणी केलेली गेली आहे आता या 5-7 दिवसामध्ये जवळपास 600 वधूवरांनी नोंदणी केलेली आहे. असे सर्व एक विशेष पद्धतीने परिचय करणार आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील वधूवर, अभियांत्रिकी क्षेत्रातील वधूवर, शिक्षक शैक्षणिक क्षेत्रामधील असतील किंवा पोलीस क्षेत्रातले असतील, न्याय विभागातले असतील, या सगळ्यांसाठी, दिव्यांगासाठी, विधवर घटस्फोटितासाठी आम्ही यांच्यासाठी स्वतंत्र तिथे कक्ष तयार करीत आहोत आणि त्या कक्षामध्ये त्या वधूवरांची एकमेकांची भेट आणि परिचय करून देण्याचं आमचं नियोजन आहे. वेळ कमी पडला, आम्ही स्टेजवर लोकांना बोलवत होतो, म्हणजे मुला मुलींना स्टेजवर बोलवत होतो, पण यावेळी आम्ही स्टेजवर जास्त न बोलवता आम्ही समोरासमोर त्यांचं समुपदेशन कसं होईल, एकमेकांचा परिचय कसे होईल आणि जास्तीत जास्त विवाह कसे जुळतील याच्याकडे आमचं लक्ष आहे. बोलवलं होतं आम्ही. किती विवाह झाले किंवा किती जमले? घटस्फोटितामध्ये 3 लग्न झाले. विधवांचं काही आमच्याकडे रेकॉर्ड नाहीये. काय होते, लोक आमच्याकडे त्या पद्धतीने परस्पर लग्न ठरतात पण डाटा मिळत नाही. आता जो कोणी आम्हाला भेटले ते सांगितले की हो आमचं तुमच्या मेळाव्यामुळे झालं. पत्रकार बंधू भगिनींचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या पत्रकार परिषदेचं प्रयोजन, उद्देश आणि कार्यक्रमाचं स्वरूप, स्थळ, वेळ याबद्दल मी सन्माननीय मुख्य निमंत्रक जेऊरकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माहिती विशद करावी. आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलन या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय भारतजी वाघमारे साहेब हे राहणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सोलापूरचे अधीक्षक अभियंता सन्माननीय सुनील माने साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. चर्मकार समाजातील सर्व समाज बांधवांना थोडंसं समाज प्रबोधन व्हावं हा उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय माधव गायकवाड साहेब यांना आम्ही विशेष करून नांदेडवरून आमंत्रित केले आहे. चर्मकार समाजाची दशा व दिशा या विषयाला अनुसरून ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सन्माननीय सौ शुभांगी सुनील माने मॅडम, सन्माननीय सौ पूर्वा भारत वाघमारे मॅडम यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे. धन्यवाद. यांच्या वतीनं मी समाजातील महिला भगिनींना एक आवाहन करू इच्छिते की आपल्या मुलांचं वय शिक्षणामुळे वाढत गेलं आणि लग्नाकडे दुर्लक्ष झालं किंवा लग्नाचं वय उलटून गेलं आणि अशा वेळेला महिला भगिनींनी अवास्तव मागणी न करता अगदी आपल्या अनुरूप, आपल्या वधूला, आपल्या वराला अनुरूप अशी मुलगी शोधून दोन्ही कुटुंबांनी सामोपचारानं संसारामध्ये ॲड व्हावं अशी माझी या माध्यमातून आव्हान आहे, हे मी करू इच्छिते. तुम्हाला असं म्हणायचं की समाजामध्ये असेही काही लोक आहेत की शासकीय नोकरी आहे म्हणून अवास्तव मागणी करणारे नक्की आहेत, हे मान्य करतो. हो, अशा लोकांना, अशा मानसिकतेच्या विचारधारेच्या कुटुंबाला काय सांगाल?
दोघांनी नाही, त्यांनी सुद्धा विचार त्यांचा परिपक्व करायला हवाय. समाजासाठी देणं आपण लागतोय हे त्यांच्या मनामध्ये रुजणं गरजेचं आहे. आणि समोरची जी व्यक्ती आहे, समोरची जे वर वधू आहे, वधूच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी घडतात वरापेक्षा. आणि मग त्या वधूच्या कुटुंबाला समजून घेतलं पाहिजे, त्यांचं पारंपरिक घरंदाजपणा पाहिला पाहिजे. पैसा हे सर्वश्रेष्ठ नाही, हे या माध्यमातून पण म्हणलं असं हवं. म्हणायचं का की शासकीय नोकरीत असलेला व्यक्ती हा स्वतःला एक वेगळ्या पद्धतीचा समजून घेतो आणि समाजातील नाव ठेवतो? असं नाही, तसं मला म्हणायचं नाहीये की त्यांची मागणी जास्त वाढते की ठीक आहे, मी शासकीय गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि मला असं ह्या पद्धतीचं हवं आहे. सिंगपूर